सद्गुरुनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवे सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तयाठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वराशी। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा ओ ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा। ओम नमो सद्गुरुनाथ महाराज की जय। पंढरीनाथ महाराज की जय। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। क्षणोक्षणी हाची करावा विचार। क्षणोक्षणी हाची करावा विचार। तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू। क्षणोक्षणी हाची करावा विचार। क्षणोक्षणी हाची करावा विचार। क्षणोक्षणी हाची जय नाशिवंत देह जाणार सकळ। नाशिवंत देह जाणार सकळ। नाशिवंत देह देह जाणार सकळ। आयुष्य खातो काळ काळ अरे सावधान। संत समागमी धरुनी आवडी। संत समागमी धरुनी आवडी करावी तातडी परमार्थाची। करावी तातडी परमार्थाची। क्षणोक्षणी हाची करावा विचार। क्षणोक्षणी हाची करावा विचार। तरावया पार भवची। तुका म्हणे इहलोकीच्या
कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रोता सज्जन परमेश्वराच्या कृपेने थोर संतांच्या सहकार्याने तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी कीर्तन रूपी करिता निवडलेला क्षणाक्षणातून थोर महात्म्यांनी थोर पुरुषांनी सदैव आपल्या राष्ट्राच्या हिताकरता व्यर्थ आयुष्य न घालविता एका क्षणाला मोलाची किंमत दिली. कारण संत महात्मे विश्वाची घर भासुनी स्वतः आपल्या आचरणात आणत राष्ट्र उन्नती करता आपल्या आयुष्याचा एक क्षणही फुका जाऊ नये याची जाण ठेवत होते. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया हो आपणास तरुण जायचं आहे म्हणून आयुष्याचा एक एक क्षण फुका न जाता याची जाण ठेवत जाणे हे आपलं कर्तव्य आहे. हा निवडलेला अभंग तुकारामांच्या गाथेमधून असून मंडळी प्रसार भारती आपल्या सेवेच्या माध्यमातून ग्राम जागृतीचं राष्ट्र जागृतीचं विकास कार्य धडाडीनं उन्नतीवर विकासावर नेत आहे आणि आपल्या ग्रामीण कलावंतांना सहभागी करत आहे. तत्पूर्वी क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू असं म्हणावं लागेल की आपणावर आपल्या सर्व प्रसार भारती केंद्रांचे सर्व उपकारच म्हणाले हरकत नाही. आता यात ज्ञान आणि अज्ञान. ज्ञान म्हणजे ज्ञानाचं खातं सांभाळावं ज्ञानोबारायानं, वैराग्याचं खातं सांभाळावं तुकोबारायानं, भक्ती प्रेमाचं खातं सांभाळावं नामदेवरायानं, गुरु शिष्याचं खातं सांभाळावं निळोबारायानं, दासत्वाचं खातं सांभाळावं मारुतीरायानं, दासीचं खातं सांभाळावं जनाबाईनं, पती सेवेचं खातं सांभाळावं सीतेनं. वाक्य पुन्हा एकदा ऐका. मारुती सारखा ब्रह्मचारी नाही, महाराष्ट्रासारखा सौंदर्यशाली भाग नाही, गरुडासारखा भरारी मारणारा नाही, माणसासारखा दुसरा देह नाही. म्हणून या आपल्या नरदेहाकडून या नरदेहाकडून अमर असे घडवावे हो, नरदेहाकडून अमर असे घडवावे हो, या देहाकडून अमर असे घडवा. मग आपल्याला या नरदेहाकडून काही अमर असं घडलं पाहिजे. ही अमरत्वाची सेवा राजा शिवाजी, शाहू महाराज, ज्योतिराव फुले, रमाबाई आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर संभाजी राजे, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, पंडित जवाहरलालजी नेहरू, राजमाता इंदिरा गांधी त्यांचे कर्तव्य दक्षता व एकनिष्ठ राष्ट्रप्रेम यांच्या या थोर महात्म्यांच्या कार्याचा आपणास मंडळी विचार घेणं आजच्या काळाची गरज आहे. आपणास यासाठी या महामानवांनी पुनरुपी जन्मात यावं हेच आपणास जर वाटत असेल तर आपणास मागणी एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाय पांडुरंगा. या संताची विनवी हेच मज देई, आणिक तुझे काय मागू देवा. हीच जे थोर पुरुषांनी सेवा केलेली आहे तर हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संसाराची संकल्पावी माया संसाराची, संसाराची संकल्पावी माया संसाराची. हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते देवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. म्हणून संसाराची म्हणून माणसासारखा दुसरा पवित्र देह नाही. त्यासाठी राष्ट्रहिताकरता क्षणाक्षणाचा विचार करून पांडुरंगाकडे मागणं मागायचं आहे. मागणे एक तुझं प्रत्या देशील तरी पाय पांडुरंगा. या संताची विनवी हेच मज दे, आणि तुझे काय मागू देवा. राष्ट्र उद्धाराची मागणी करायला पाहिजे. थोर महापुरुषांनी आपणास मंडळी दर्शवलेला आहे की राष्ट्र उद्धारातच माणूस स्वतःसाठी करतं याला काही महत्व नाही. वाक्य पुन्हा एकदा, स्वतःसाठी करेल याला काही महत्व नाही, पण परमार्थासाठी काय करतो याला महत्व आहे. म्हणून आपणास विचार करायला पाहिजे. मागणीपूर्वी तीन गोष्टी
ध्यानात ठेवाव्या. मागणाराकडे ती गोष्ट असावी. पहिला पॉईंट. मागणाराला त्या गोष्टीची गरज असावी, ज्याच्याकडे आहे त्याची देण्याची कॅपॅसिटी असावी. जो मागतो त्याच्याकडे ती गोष्ट असते आणि असावी. यावर निवृत्ती महाराजांचं प्रमाण आहे. ते कडकडीच्या भावनेनं सांगतात, हुंडा कोणी मागावा? ज्याची बायकोला 2 टाइम भाकर द्यायची चालत नाही त्यानं. यावर वंदनीय राष्ट्रसंतांनी लिहून ठेवलेलं आहे, मोठ्या गोड शब्दात लिहिलंय. बापाचा धंदा होता भिकेचा, बापाचा धंदा अरे होता भिकेचा, अरे तो काळ गेला आता मोफत जगायचा, तो काळ काय झालं शेतीवर जायला जायला, काय झालं शेतीवर जायला, अरे उगा मागतोस का भीक, अरे काहीतरी चाली चाल पुढे देशात. भीक मागतो तो भिकारी असतोच, यात शंका घ्यायचं कारण नाही. नो डाऊट इट्स अबाउट इट. भीक मागण्यापूर्वी ती गोष्ट मुलीच्या बापाकडे पाहिजे, म्हणजे मागण्यापूर्वी ती गोष्ट असावी आणि मागणाऱ्याच्याकडे आहे त्याची देण्याची कॅपॅसिटी असावी. नीड ऑफ द थिंग. मागणाऱ्याच्याकडे ती गोष्ट असावी, ज्यांना मागायची आहे, ज्यांना द्यायची आहे, त्यापासून त्याचं काहीतरी भलं व्हावं. राष्ट्रोद्धारा स्वतःसाठी, परमार्थासाठी आणि राष्ट्राच्याही उन्नती विकासासाठी त्याचं काहीतरी घडलं पाहिजे. या उद्देश नीड ऑफ द थिंग. आणि यांच्याकडे आहे त्याची देण्याची कॅपॅसिटी असावी. अदरवाईज उदाहरणार्थ आंधळ्याला रस्ता जसं विचारणं मूर्खपणा ठरेल, जसं मुख्याच्या ताब्यात माणिक देणं जसा गाढवपणा ठरेल, बैऱ्याले अभंग सांगणं जसा मूर्ख शिरोमणीचा कळेश ठरेल, तसंच माणसासारखं न जगता माणसात राहणं हा एक गाढवपणा ठरेल. विठ्ठल 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 मंडळी, माणसं वेगळी. पहा, माणसं वेगळी, माणसासारखं जगणं वेगळं. यासाठीच वंदनीय राष्ट्रसंतांनी माणसाची भीक मागितली. काही पैसे मागितले नाहीत, काही धन मागितलं नाही, काही राजवैभव मागितलं नाही, किंवा कोणती सत्ता मागितली नाही. काय मागितलं? माणूस मागितला. माणसामुळेच सगळं काही घडू शकते. माणसाकडेच सगळी उन्नती आहे, माणसाकडेच सगळा विकास आहे. म्हणून माणूस द्या मज, माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला हो, प्रभू दिसला हो. माणूस द्या मज, माणूस द्या हो, माणूस द्या मज, माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला हो, हरी दिसला. हे माणसं नाहीत का? एका वर्षात भारतात एका सेकंदाले 55,000 बालक जन्माला येतात. माणसं नाही. असं आहे काय? घडणार आहे का असं? माणसं नाहीत म्हणाल तर सुभाष बाबू, राजा शिवाजी, धर्मवीर, इंदिराजी सारखे असे माणसं नाहीत का? माणूस द्या मज, माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला, हरी दिसला. हे जम्बू कमेंट्या बकरे डुकरे बहुत मिळे तरी काय करू, बहुत मिळे तरी काय करू, बहुत मिळे तरी काय करू. यांना शहाणे करण्यासाठी, यांना शहाणे करण्यासाठी मला हवा माणूस भला, माणूस मोठं कारण आहे. या हुंड्यामुळे काय झालं? कितीतरी बहिणी विधवा फिरती,
जुन्या रुढ्या पापे करवी हो, हो जुन्या रुढ्या पापे करवी, पण धर्म वेडगे लेना जुनी, बाग जगाचा सुकला ना हो. सुराज्य घ्यायचं आहे, राज्य सुराज्य घ्यायचं आहे, स्वराज्य झालेलं आहे, सुराज्य घ्यायचं आहे. म्हणून गरज राष्ट्रसंतानं माणूस मागितला. भीक कोणी मागावी, ज्याच्याकडे नाही त्यानं, आणि भीक कोणी द्यावी, ज्याच्याकडे आहे त्याने. यात संशय घेणं शक्यच नाही. तसा हुंडा कोणी मागा, स्टँडर्ड माणसानं. भिकारी म्हणणं चांगलं होणार नाही. हुंडा स्टँडर्ड भिकाऱ्यानं मागाव. आता शहरातली गोष्ट म्हणजे अलग आहे. शहरात बरेच हुंड्याच्या बाबतीत बोलल्या जाते. हुंड्याच्या बाबतीत सगळंच आहे आंधळ्यासारखं आहे. आंधळ हे जन बघवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो देवा. एक आंधळ आले, एसटीहून आले 2-4 जण चांगले सुशिक्षित होते, आणि आंधळे बसले. आंधळ्याला एक पैसा द्या, आंधळ्याला एक पैसा द्या, आंधळ्याला एक पैसा द्या. या पैशाप्रमाणे आंधळ्यानं पैसा मागितला. आता देणारा खोटाच देणारा होता. पहा, देणाराने खोटाच पैसा दिला. तो आंधळा चटकन लगेचच त्याच्याकडे गेला. म्हणे महाराज, हा पैसा खोटा आहे. म्हणे तू आंधळा आहे ना? नाही म्हणे मी आंधळा नाही म्हणे, हा इथला आंधळा म्हणे सिनेमाला गेला. आता यातला आंधळ कोण आहे, कोण आहे हे आपल्याला समजणं अत्यंत जरूर आहे. ते प्रत्येक बाबतीत असलंही समजा कदाचित आपलं आंधळपण, तर ते बोट आपलं निवळून चालते का अंगठीचं, आणि ते दुसऱ्याची ते परत मिळणार नाही. स्वतःच्यासाठी करतो याला काही महत्व नसून समजा दुसरा समाजासाठी करतो याला महत्व आहे. एका जणाच्या बोटात 2 अंगठ्या होत्या आणि तो बाजारात भाजीला गेला आणि एका गरीब बाईले, भाजीवाल्या बाईले विचारायला लागला, 2 अंगठ्या असताना ही भाजी काय भाव आहे, ते वांगे काय किलो दिले, संभार काय भाव आहे. आता त्या बाईलाही माहित होतं, कारण गरीब बाई, पोट भरणारी, भाजीपाल्यावर जीवन जगणारी बाई, की या बावाले कोणती बिमारी झाली. कारण बिमारी होती त्या अंगठीची. त्याने ओळखलं. त्या बाईच्या दंडात 2 तोळबंद्या होत्या. त्या 2 तोळबंद्या घेऊन ती बाई म्हणे वांगी 4 रुपये पाव, भेंडी 5 रुपये पाव. म्हणून कितीतरी बहिणी विजवा फिरती, जुन्या रुड्या पापे करवी हो, जुन्या रुड्या पापे करवी, धर्म वेडगे लेन जुनी, बाग जगाचा सुकला ना, सुकला ना. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. हो तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, क्षणोक्षणी करावा विचार. क्षणाचा विचार कोणी केला? गड आला पण सिंह गेला. आपणास माहित आहे मंडळी, गड आला पण सिंह केला. कारण क्षणाचा विचार तानाजी मालुसरे यांनी केला. तानाजी मालुसरेच्या मुलाचं रायबाचं लग्न होतं. रायबाचं लग्न असल्या कारणानं रायबाच्या लग्नाची धावपळ चालली होती. जिकडे तिकडे आनंद आनंद दिसत होता. वाद्य गगनभेदी निनादत होते. मंगलवाद्य सनया चौघडे वाजत होते. तानाजीच्या रायबाच्या लग्नाची गडबड जोरात चालू होती. जोरात गडबड चालू असताना ओहळे सोहळे पुरवणे जाणे, नवऱ्या मुलाला हळद वगैरे लावून, आता त्या नवऱ्या मुलाच्या बाबतीत सगळी मंडळी विचार करत होती की आज शिवाजीराजे सुद्धा या प्रसंगाला येणार आहेत. आज शिवाजीराजे सुद्धा या प्रसंगाला, लग्न प्रसंगाला येणार आहेत. पण लगेच हा प्रसंग घडताना तिथं एक लखोटा घेऊन सरदार आला आणि सरदाराने लखोटा तानाजीच्या हातामध्ये दिला.
झालं काय? वेगळंच घडलं. मनात ज्या भावना होत्या त्या भावना मारल्या गेल्यात आणि गडावर सध्याच्या सध्याच निघायला पाहिजे असं तर काही लिहिलं नव्हतं. राजांनी लिहिलं होतं की तुम्ही रायबाच्या लग्नाची तयारी करा, पण आम्हाला स्वतः गडावर गड घेण्यास जावं लागणार आहे. करिता आपणास लखोटा देता आमचं लग्नाला येणं होणार नाही या संदर्भातून. पण तानाजीस दुःख एवढं वाटलं, इतकं दुःख वाटलं कारण राष्ट्रप्रेम होतं. तानाजी होते ते. तान होती. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो हरी हरी के गुण गाने लगी. ऐसी लागी लगन हो गई मगन, वो तो लगन होती राष्ट्रप्रेमाची. राष्ट्राविषयी दुःख होत. आपलं तसं नाही होणार. आपलं होणार आहे कसं चढलं दारून मन हरपलं भान परवा नाही परवा नाही भान भोगिली प्रतिष्ठेची चित्रपरिगत झाली जाती. हो राम राम तानाजींनी विचार केला आणि पोशाख साजरा केला. पोशाख घातल्यानंतर घोड्यावर स्वार झालेत. मर्द मराठा वीर शिवाजी गेले गडावरती. शिवाजी गेले गडावरती. शिवाजी गेले गडावरती. मर्द मराठा वीर शिवाजी मर्द मराठा जय भवानी जय शिवाजी गेले गडावरती. सर करण्याला पाठविले वीर मालुसरेला. गडकोंडाना सर करण्याला पाठवले वीर मालुसरेला. संगे घेऊनी सूर्याजीला संगे घेऊनी सूर्याजीला गेले गडावरती. शिवाजी गडावर गेल्यानंतर तिथं लढाईला सुरुवात झाली. लढता लढता तानाजी धारातीर्थी पावले. शिवाजी राजाला दुःख झालं. मंडळी गड आला पण सिंह गेला. शिवाजी राजाच्या तोंडून सर्व आपल्या सैनिकांना शब्द निघालेत. काय उने आमा पंढरीच्या राना. काय उने आमा काय उने आमा पंढरीच्या राना. काय उने आमा. अरे पांडुरंगा तू सगळं काय दिलेलं आहे पण गड आला पण सिंह गेला. कारण सिंहाचा शाह होता तानाजी. ताना म्हणत होते. म्हणून यासाठी मंडळी आपणास राष्ट्र सेवेच्या साठी थोडं झटावं लागणार आहे. तेवढंच नाही तर यासाठी एकजूट करावं लागणार आहे. एकात्मिता जागावं लागणार आहे. यासाठी एक आहे का उठा रे वीर तरुणानो उठा घ्या राज्य हे हाता. उठा रे वीर तरुणानो उठा राज्य हे हाता. उठा रे वीर तरुणानो उठा घ्या राज्य हे हाता. गोपाल
कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय.